विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने आज एक पत्रकार सम्मेलन में राज्य सरकार पर तीखी आलोचना की। उन्होंने जल संकट, मराठा आरक्षण, प्रशासनिक मुद्दों और अन्य कई विषयों पर सरकार की नीतियों को कटघरे में खड़ा कर दिया। संभाजीनगरात मागच्या 34-35 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे। अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे, थांबणार आहे अशातला भाग नाही, परंतु जे 33-34 दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात 34-35 दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलनं शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगरात केलेलं आहे। आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली। जवळपास 7-8-10 लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे। वाडावाडात पदयात्रा केल्या, हांड्यांचे मोर्चे काढले, टाक्यांचं पूजन केलं, झोन ऑफिसर्सला भेटलो, चौकात आंदोलनं केली, स्वाक्षरी मोहीम केली, असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले। आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येनं जनता, हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे। आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत। 5 वर्षापासून महानगरपालिका नाही आणि 3 वर्षापासून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। असं असताना मला असं वाटतं याचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे बोट दाखवण्यात मशगूल आहेत। खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असला तर 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे। त्याच 1200-1300 कोटीची योजना 1680 वर गेली तर त्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता। आणि आमचं तर आता आरोप नाही, सत्यता आहे, 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर जाते। आणि असं होत असताना 850 कोटी रुपयाचा बोजा संभाजीनगरकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकणार सरकार टाकणार आहे। आणि वाटतं या सगळ्या गोष्टी जर झाल्या, पाणी तर दूर, काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून 2 वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही। याला आता आम्ही जबाबदार आहे। 3 वर्ष झालं तुमचं सरकार आहे। डिसेंबर 24 ची मुदत देता, डिसेंबर 23 ची मुदत देता, आणि आता जानेवारी मे जूनचा 25 उजाडलं। मोर्चे आमच्यावर तर काढले होते, आक्रोश मोर्चे, त्याच्यात सांगितलं होतं की 6 महिन्यात पाणी देतो। आणि म्हणून या विषयावर हा जनतेचा लढा शिवसेनेने उभा केलाय, फक्त शिवसेनेचा राहिलेला नाही।